महापालिकेच्या विकास निधी वाटपावरून आता राजकारण तापलंय। निधी वाटपामध्ये साटम फॅक्टरची चर्चा आहे। निधी वाटपाच्या असमतोलावरून भाजपमध्येच अंतर्गत नाराजी आहे का हा प्रश्न उपस्थित झाला। भाजपमध्येच निधी वाटपामध्ये समतोल नसल्याचा आरोप आहे। अमित साटम यांच्या मतदारसंघातल्या नगरसेवकांवरती निधीची अक्षरशः खैरात झालीये असे देखील आरोप होतात। दरम्यान या सगळ्या संदर्भात बीएमसीच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली। आपण पाहूया। एक तर मुंबई अध्यक्षांचा हस्तक्षेप हा महापालिकेत खूप वाढलाय, स्वतःहून त्यांनी कबूल केलाय, कळत नकळत का होईना पण कबूल केलंय। दुसरं, स्टँडिंग चेअरमनला 0 टिपून जे आम्ही सांगू तेच तुम्ही करा, म्हणजे आधी करा म्हणून आणि आता नको करू म्हणून, याचा अर्थ स्टँडिंगच्या चेअरमनला आवाजच नाही, व्हायचंच नाही, अधिकारच नाही, वारंवार आता सिद्ध करताय। त्यामुळे अशा गोष्टीचा खरं म्हणजे आम्ही निषेध करतो। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आता माझ्यासोबत आहेत। मनोज, मुंबई महापालिकेतला हा विषय आहे। एका बाजूला निधी वाटपावरून विरोधक आरोप करतायत आणि त्याच वेळेला भाजपमधले सुद्धा अंतर्गत काही लोक या सगळ्यावरती कुजबुजताना दिसतायत, काही लोक उघडपणे बोलताना दिसतायत। एकूणच काय चित्र आहे? अगदी बरोबर आहे। 3 वर्ष 10 महिन्यानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत महायुतीला एक हाती सत्ता मिळाली आणि या सत्ता मिळाल्यानंतर पहिलाच अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये 800 कोटी रुपयाची तरतूद नगरसेवकांना विकास निधी म्हणून करण्यात आलेली आहे। परंतु याच दरम्यान जे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे झुकतमाप देण्यात आलेला आहे आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना मात्र कमी निधी दिला जात असल्याचा आरोप होतोय आणि ते तसं आहे सुद्धा। परंतु यातही सत्ताधाऱ्यांच्या नगरसेवकांना जास्त निधी दिला जात आहे, परंतु जे मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार अंधेरी पश्चिमचे अमित साटम यांच्या मतदारसंघात मात्र खैरात वाटल्यासारखंच होतंय। 6 नगरसेवक आहेत, त्यातल्या 5 नगरसेवकांना 6 कोटी रुपये तर एका नगरसेवकाला 9 कोटी रुपये आणि या संदर्भात अमित साटम यांनी महापालिका आयुक्तांना पत्र सुद्धा दिलं होतं आणि त्यावरच मोठा गदारोळ झाला होता। विरोधकांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप सुद्धा घेतला होता। तर सत्ताधारी नगरसेवकांमध्ये सुद्धा नाराजी होती, परंतु उघडपणे ते बोलत नव्हते। परंतु आता मात्र कुठेतरी अमित साटम यांना याची ही जी भावना आहे ती कळलेली दिसते आणि त्यांच्या मतदारसंघातल्या जे काही नगरसेवक आहेत 6 त्यांना समसमान निधी वाटप करावा किंवा त्यांचा जो निधी आहे तो इतर नगरसेवकांना सुद्धा देण्यात यावा अशा प्रकारचं पत्र देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीतच यामध्ये सगळं जर बघितलं तर अमित साटम हे मुंबईचे अध्यक्ष आहे आणि अध्यक्ष असताना त्यांनी जर त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांमध्ये असा दुजाभाव केला तर सत्ताधारी सुद्धा नाराज झालेले होते। कुठेतरी हे सगळं बघितलं आणि या संदर्भात त्यांनी आता महापालिका आयुक्त असतील किंवा महापौर असतील यांना सुद्धा सांगितलेलं आहे, स्थायी समितीचे अध्यक्ष यांना सुद्धा सांगितलेलं आहे पत्राद्वारे की या बाबतीत समसमान वाटप करण्यात यावं। कुठे त्यामुळे जे भाजपचे नगरसेवक आहेत त्यांना सुद्धा नक्कीच मनोज, आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही आमच्यासोबत असेच राहा।